खोड आणि पाठीमागं जे महाराजांचं पेंटिंग दिसतं ते देखील आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आकाश पवार यांनी शाळेच्या पेंटिंग्स केलेली आहेत आणि आपल्या समोर ड्रॉइंग टीचर धमसर. तर अमोल मला सांगायला आनंद होतो की तू आणि तुझा भाऊ आशुतोष असं थोडीशी आम्ही बॅकग्राऊंड आपली एवढी स्ट्रॉंग नव्हती, जिद्द आपल्याकडे होती आणि जिद्द चिकाटी आणि महत्त्वाकांक्षाच्या जोरावरती आपण 12वी झाला. त्याच्यानंतर तू इंडियन नेव्हीमध्ये दोघं पण तुम्ही भरती झाला. म्हणजे परिस्थिती कोणत्या गोष्टीला आड येते असं अजिबात नाही आहे. आणि त्याच्यानंतर आता तुझ्या सेवेची साधारणपणे धमसर किती वर्ष पूर्ण झाली? 13 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्यानंतर तुला जी आवड होती ती पुढं तू जोपासलीस. ड्रॉइंगमध्ये आवड होती, धमसर पण इथं तर खूप छान पेंटिंग करतोस. एकंदरीत शाळेत एवढ्या वर्षांनी आला असतील आणि सरांना भेटले, सरांनी देखील त्यांनी एक पुस्तक जे तयार केलं ते तुला दिलं. काय वाटतं तुला? थँक्यू सो मच दोघांनाही. खूप आनंद होतो इथं. ॲक्च्युली शब्द सापडत नाहीत असं सडनली बोलताना, पण खूप आनंद होतो. आता मला माहिती आहे हाच वर्ग होता माझा 8वीचा. सरच वर्ग शिक्षक होते 8वीला. ॲक्च्युली मी झेडबीमधून आलेलोच नाही. सगळे मॅथ्सचे जनरली बेसिक सरांमुळे क्लिअर झाल्यानंतर ना सर ॲक्च्युली माझ्यावर प्रेशर असायचं, कारण की दादा ज्या वर्गातून जायचा त्या वर्गात मी मागं जायचो आणि ऑलमोस्ट दादाला सगळे ओळखायचे आणि दादा एकदम सिन्सिअर होता, हुशार पण होता. मग ते माझ्यावर एक डायरेक्ट प्रेशर असायचं की तुला पण तसंच व्हायला पाहिजे आणि नकळत माझ्याकडून पण तसंच व्हायचं. मग आणि सरांनी गायडन्स केला. 8वीमध्ये मॅथ्स म्हणजे काहीच नव्हतं, येतच नव्हतं. सरांनी मॅथ्स फक्त करून घेतलं. त्यानंतर 10वीपर्यंत काही प्रॉब्लेमच नाही आला. परत नंतर 11वी 12वी पण एकदम सुरळीत गेली, छानच गेली. तिथं पण दादा पण टॉप होता DPPC कॉलेजला. त्यानंतर मी होतो, मी पण टॉप केलेला त्यानंतर. आणि जस्ट मग 12वी झाल्या दादा पण भरती झालेला जस्ट 1 वर्ष आधी. आम्ही मागं पुढं असायचो 1 वर्ष. दादा गेला त्यानंतर मग मी पण लगेच जॉईन झालो. त्यानंतर बघता बघता 13 वर्ष निघून गेली. आता 2 वर्ष राहिले. सर कॉन्टॅक्टमध्ये असतात, कायम गायडन्स करत असतात. त्याची ड्रॉइंगची काय मी शाळेत असताना एवढा इंटरेस्ट होता ह्याच्यामध्ये पेंटिंगमध्ये. त्यानंतर ना कोविड टाईममध्ये फ्री टाईम भेटला मला. त्यावेळेस म्हटलं काहीतरी करून बघा. त्यावेळेस मी मग सुरू केलं. त्यानंतर ना तुमच्याचतर्फे मला सरांचा कॉन्टॅक्ट झाला. सरांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवला, कंटिन्यू मला ग्रुपमध्ये ॲड केलं, गायडन्स करत राहिले. आता इम्प्रूव्हमेंट होते माझी. सर सांगत असतात काय करायचं काय. लॉकडाऊनमध्ये वेळ होता आणि त्यामुळे मग मुलांचा असं ड्रॉइंगचं तयार केला. त्यामध्ये अमोल होता आणि अमोल आम्ही पेंटिंग लँडस्केपला जायचो, तर इथून आम्ही फोटो पाठवायचो त्याला. त्यातलं एखादं लोकेशन आवडलेलं तो तिथं पेंटिंग करायचं आणि तो आम्हाला ग्रुपवर पाठवायचा. आणि असं आमचं कम्युनिकेशन चालेल लॉकडाऊनच्या. आणि आजपर्यंत ते कंटिन्यू चालूच आहे. संपर्कात आहोत ग्रुपच्या माध्यमातून. वेगवेगळे पेंटिंग नेहमी करत असतो. तसं ब्लॅक पेनमध्ये जे पेंटिंग आहेत त्याच्यावर चांगलं कमांड बसलेलं आहे त्याचं. आणि कंट्रोलिंग चांगले आणि त्याला लाईफसुद्धा चांगलं असतं त्या पेनच्या ड्रॉइंगला. तो एक प्लस पॉईंट आहे त्याचा. आणि चांगलं काम आहे आमचं. अभिमान वाटतं त्याची चित्र बघितल्यानंतर. धमसर मला एक आठवण त्याची सांगायला आवडेल की शाळेविषयी किंवा शिक्षकांच्या विषयी अजून देखील अटॅचमेंट काही ठेवलेली आहे. तर जेव्हा मागे एकदा भेटायला आलेलं होतं तर त्यांनी तो पेपर मला माहीत नव्हता ॲक्च्युली. कोणता पेपर तो ज्याच्यावर काम करत होता, वॉटर कलर पेपर. तर सरांचे पण खूप सारे विद्यार्थी खूप चांगलं काम करतात. माझ्या वर्गामध्ये बर्गे नावाची मुलगी भाकरवाडीची होती. त्याच्यानंतर आणखी ते काही दुसरी मुलं होती, त्यांचं पेंटिंग खूप छान होतं. पण त्या पेपरवरती जर पेंटिंग केलं तर ते त्याच्यामध्ये वॉटर कलर एकदम भारी त्याच्यावरती काम करत होतं. आणि ती बर्गे नावाची मुलगी आहे ना, तर तिला त्यातले काय पेपर दिले जाते, 2-3 पेपर दिले जाते. तिची पेंटिंग जी आहे ती काही मी फेसबुकवरती देखील शेअर केलेली. त्याने अप्रतिम काम त्याच्यावरती केलेलं होतं. म्हणजे तू दिलेलं जे होतं ना त्याचा चांगला वापर करता आला. मी देखील त्याच्यावरती काही माझी पेंटिंग्स त्याला मी घरामध्ये फ्रेम देखील करून ठेवलं. म्हणजे असं अटॅचमेंट ठेवलेली आहेस अजून. तर असं चांगलं काम तुझ्या माध्यमातून व्हावं ही सदिच्छा आहे. आणि करशील त्याच्याबद्दलची खात्री आहे. सर त्याचा आभार मानणं
आज अमूल्य ॲक्च्युली ग्रुपच्या नंतर म्हणजे लॉकडाऊनपासून आज पहिल्यांदा प्रत्यक्ष आम्ही भेटतोय. पण असं जाणवलं नाही की आम्ही खूप अनोळखी आहे किंवा असं एकमेकांशी संबंध नाही आहे जास्त किंवा काय. पण पेंटिंगच्या माध्यमातून आम्ही एकत्र जोडलेलो आहेत आणि असंच ग्रुपमध्ये जॉईन राहा आणि पुढे देखील आता रिटायरमेंट 2 वर्षांनी आलेली आहे. पुढच्या लाईफमध्ये सुद्धा पेंटिंगची साथ सोडू नको. नेहमी आम्ही ड्रॉइंगबद्दल मुलांना काय सांगशील करिअरचे करिअरच्या दृष्टीने काय सांगशील? करिअरच्या माध्यमातून ज्यांचा बॅकग्राऊंड स्टेबल नाही आहे, ज्यांना लवकर सेट होण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी बेस्ट ऑप्शन आहे. ॲज अ सेलर मतलब जो सोल्जर असतात ते किंवा ॲज अ ऑफिसर असतात. 2 कॅटेगरी असतात तिन्ही डिफेन्समध्ये. अच्छा. तुमच्या कॅपॅबिलिटीप्रमाणे तुम्ही जॉईन करू शकता. आणि सगळ्यात जर शॉर्टकट म्हटलं तर नेव्ही हा सगळ्यात जास्त शॉर्टकट आहे सेट होण्याचा. कारण की नेव्हीची सगळ्यात कमी मिनिमम सर्व्हिस आहे 15 वर्ष. 15 वर्ष. बाकी एअरफोर्समध्ये तुम्हाला 20 इयर्स करावे लागतील, आर्मीमध्ये 17 इयर्स करावे लागतील. नेव्ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देते, तुम्ही 15 वर्ष करा, पेन्शन घ्या आणि नंतर तुम्ही आयदर तुम्ही कंटिन्यू करा किंवा तुमचं दुसरं प्रोफेशन तुम्ही चूज करू शकता ते तुम्हाला आवडते. तुम्हाला नेव्ही सेट करून सोडणार आहे आणि थ्रू आउट द लाईफ तुम्हाला पेन्शन तर भेटणारच आहे. अच्छा. जॉईन करण्यासाठी आजकाल इंटरनेटमुळे तर सगळ्यांना माहितीच असतं काय करायचं. अच्छा.